नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. म्हणजेच नक्की आता काय हा प्रश्न पडला असेल. कारण ऐश्वर्याचं कारस्थान इतकं वाढलेलं आहे की तिने आता नानांचा हात विरघळायला घेतलेला आहे. नानांशी चुकीच्या पद्धतीनं ती वागत आहे, नानांना त्रास देत आहे. हे सगळं जेव्हा सुमित्रा पाहते तेव्हा सुमित्राला पण खूप मोठा धक्का बसलेला असतो. कारण ही अशा पद्धतीनं काय वागत आहे ही गोष्ट सुमित्राला काही पटत नसते. त्याचबरोबर सुमित्राचं असं म्हणणं असतं की ही अशी का वागते, हिच्यामुळं त्रास होत आहे आणि तरीही ही प्रत्येक वेळेस त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु नानांशी असं वागण्याची काहीही गरज नव्हती असं सुमित्राला वाटत असतं. मग सुमित्रा तिच्याशी बोलत असते, तिला सांगत असते की काहीही झालं तरीही सुमित्रा शांतपणे सुरुवातीला घेत असते. आणि त्याचबरोबर सुमित्रा तिच्याशी शांतपणे बोलण्याचा प्रयत्न करत असते, पण ऐश्वर्या मात्र ऐकून घेत नाही. परंतु यानंतर एक मोठी गोष्ट अशी घडणार आहे, ती म्हणजे नानांना आता बरं वाटणार आहे आणि नाना सुमित्राबरोबर आजीची पण घराबाहेर हकालपट्टी करणार आहेत. कारण इतके दिवस झालं आपण सर्वजण त्या गोष्टीची वाट बघत होतो. कारण काहीही झालं तरीही आजी या सगळ्याच्या मुळाशी आहे हे नानांना चांगलं माहिती आहे. आजींना सुरुवातीपासूनच राग होता, तो म्हणजे आपल्या ऋषिकेशचा आणि जानकीचा. आजींनी प्रत्येक वेळेस ऋषिकेश आणि जानकी यांना त्रास देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांच्याशी चुकीच्या पद्धतीनं वागलेले आहेत, कधीही विचार केला नाही. आणि मग आता या सगळ्याची वाट लावायची वेळ आलेली आहे. आणि ती वाट लावणार आहेत ते म्हणजे नाना. कारण नानांनी ठरवलेलं आहे की आता ह्या दोघींचीही घराच्या बाहेर हकालपट्टी करायची आणि त्याचबरोबर ऋषिकेश जानकी आणि सुमित्रामधील गैरसमज मिटवायचा. हे सगळं नानांनी ठरवलेलं असतं आणि त्या पद्धतीनं नानांनी निर्णय घेतलेला असतो. आणि नाना म्हणतात काहीही झालं तरी माझ्या ऋषिकेश आणि जानकीला जो त्रास देणार आहेत त्यांची खैर ठेवणार नाही. कारण त्यांनी माझ्या ऋषिकेश जानकीला त्रास दिलेला आहे. जानकी माझी मुलगी आहे, ऋषिकेश माझा रक्ताचा मुलगा आहे, त्याचबरोबर तो माझ्या पार्वतीचा मुलगा आहे. आता हे सगळं कशा पद्धतीनं होणार आहे हे आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इकडे आता सुमित्रा हॉस्पिटलमध्ये बघायला आलेली असते ओवीला. तिथं आल्यानंतर सुमित्राला ऋषिकेश मात्र खूप बोलतो. कारण जानकीला त्याने विचारलेलं असतं की काय झालंय. जानकीला खूप वाईट वाटलेलं असतं. जानकी बिचारी रडत असते. ती सांगत असते की मी आईंना फोन केला होता, पण जानकीला माहितीच नसतं की तिनं केलेला फोन हा ऐश्वर्याने उचललेला आहे. ही गोष्ट मात्र जानकीला माहितीच नसते. आणि मग जानकी सांगू लागते की मी आईंना फोन केला होता, पण आई माझ्याशी अजिबात नीट बोलल्या नाहीत. त्या मला म्हणाल्या की अजिबात तुला पैसे मिळणार नाहीत, तू माझ्यासाठी मेलीस. ह्या गोष्टीचा ऋषिकेशला खूप राग आलेला असतो. ऋषिकेश म्हणत असतो की काय सुमित्रा रणदिवे मॅडम अशा बोलल्या. आणि मग ऋषिकेशची चिडचिड होत असते. इकडे नानांचा हात पिरगळायला आलेली असते ती म्हणजे ऐश्वर्या. आणि ऐश्वर्याला नानांनी उलटा तिचाच हात पिरगळलेला असतो आणि तिला ढकलून दिलेलं असतं. नानांनी तिला बाहेर हकललेलं असतं. आणि सुमित्रा म्हणत असते हो काय झालं, तुम्ही एवढे हायफर का होताय. तेव्हा नाना म्हणतात की सुमित्रा मला काहीतरी सांगायचं आहे. आणि नाना अडखळत बोलत असतात, पण त्यांचं बोलणं आज मात्र सुमित्राला कळत असतं. त्यांच्यामध्ये सुधारणा झालेली असते. आणि नाना सुमित्राला सांगू लागतात की सुमित्रा तुझ्याकडून काहीतरी गफलत होते. सुमित्रा म्हणते काय झालं, तुम्ही असं काय बोलताय. तेव्हा नाना म्हणतात की अगं सुमित्रा तुला माहिती आहे का, अगं जानकीचा फोन आला होता आणि जानकीचा फोन ऐश्वर्याने उचललेला आहे. आणि जानकी ऐश्वर्याला म्हणत होती की आपली ओवी आहे ना ती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे आणि जानकीने हे सांगितलं होतं, मी स्वतः ऐकलेलं आहे. तेव्हा मात्र सुमित्राला धक्का बसतो. सुमित्रा म्हणते काय सांगताय तुम्ही. तेव्हा सुमित्राला नाना म्हणतात माझ्यावर विश्वास नाही आहे का तुझा. तेव्हा सुमित्रा म्हणते हो आहे ना माझा विश्वास तुमच्यावरती. आणि मग सुमित्राला धक्का बसलेला असतो. सुमित्रा म्हणत असते की काय खरंच. आणि मग सुमित्रा धावतच जाते, कारण तिच्या लक्षात आलेलं असतं की तो हॉस्पिटलचा नंबर आहे. सुमित्राने त्या नंबरवरती माघारी कॉल केलेला असतो. आणि सुमित्रा कॉल करते तेव्हा तिथल्या नर्सने तिला सांगितलेलं असतं की जानकी रणदिवे यांनी कॉल केलेला होता
आणि जानकी रणदिवे यांनी तुमच्याकडे पैशाची मागणी करण्यासाठी कॉल केला होता. त्यांची मुलगी इथे ॲडमिट आहे आणि त्यांच्याकडे भरायला पैसे नव्हते. पण शेवटी डॉक्टरांना त्यांनी खूपच खडसावलं आणि त्यांच्या मुलीला आत्ता ॲडमिट केलेलं आहे. तिच्यावरती ट्रीटमेंट चालू केलेली आहे. हे ऐकल्यानंतर सुमित्राला धक्का बसतो. सुमित्रा म्हणते, हो तुम्ही म्हणताय ते खरं आहे. आणि मग नाना सांगू लागतात की आत्ताही तू येण्याआधी ती मला प्रॉपर्टीच्या पेपरबद्दल विचारत होती आणि माझा हात पिरगळत होती. तेव्हा नाना म्हणतात की सुमित्रा, मला आणखी बरंच काही तुला सांगायचं आहे. आणि नाना सुमित्राशी बोलू लागतात. इकडे अवंतिका ऐश्वर्याला म्हणत असते की आता तुझा खेळ संपणार आहे, एवढं लक्षात ठेव. कारण आजपर्यंत तू खूप खेळी खेळलेल्या होत्या, पण आता मात्र तुला सुट्टी देणार नाही, एवढं लक्षात ठेव. आणि ऐश्वर्या म्हणत असते की तू काय करू शकणार आहे तू माझं काहीच बिघडवू शकणार नाहीस, एवढं लक्षात ठेव. असं नानांना ही अवंतिकाला ऐश्वर्या म्हणत असते. तर अवंतिका त्यावरती तिला म्हणू लागते की मी काय बदलू शकते हे तुला चांगलंच माहिती आहे. एक गोष्ट लक्षात ठेव, जर मी काय बदलायचं ठरवलं तर काय होईल याचा विचार कर तू. हे सगळं बोललं जात असतं. आणि तेव्हा मात्र इकडे ऐश्वर्याला अवंतिका खूपच खडसावून बोलत असते. त्याचबरोबर नानाही बाहेर येतात आणि आरडाओरडा करू लागतात. सुमित्रा घेऊन त्यांना बाहेर आलेली असते. आजीला बोलवलं जातं. आजीही बाहेर येते आणि मग मात्र नाना बोलत असतात. नाना म्हणत असतात की जे काय चाललेलं आहे ते थांबलं पाहिजे. आणि आजींना म्हणतात की आत्ताच्या आत्ता सासूबाई तुम्ही या घराच्या बाहेर व्हायचं आहे, कारण मी आता तुमचं ऐकून घेणार नाही. आजपर्यंत तुमच्याकडून बऱ्याच गोष्टी सहन केलेल्या होत्या आणि त्याचबरोबर आत्तापर्यंत सगळं आम्ही तुमचं ऐकलेलं होतं, परंतु आता मी तुमचं काहीही ऐकणार नाही. फक्त सुमित्रासाठी तिला दिलेला शब्द आहे म्हणून मी तुमच्याकडे प्रत्येक वेळेस शांतपणे मी बोलत होतो. त्याचा अर्थ असा नव्हता की तुम्ही माझ्या मुलांशी कशाही पद्धतीने तुम्ही माझ्या मुलांशी वागाल आणि माझ्या मुलांशी बोलाल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, काहीही झालं तरीही माझ्या मुलांशी चुकीचं वागलेलं मी सहन करणार नाही. माझ्या ऋषिकेश बरोबर जे काही तुम्ही बोललेला होता, त्याच्याशी जे काही वागलेलं आहेत आणि ह्या ऐश्वर्याच्या मदतीने तुम्ही जो काही गोंधळ घातलेला आहात तो मात्र मला चांगलाच माहिती आहे. हे सगळं ऐकल्यानंतर आता मात्र धक्का बसलेला असतो तो आजीला. आणि आजीला नाना डायरेक्टली सांगतात की आत्ताच्या आत्ता तुम्ही या घराच्या बाहेर व्हायचं आहे. हे घर माझं आहे आणि ते काय मृत्यूपत्र वगैरे ते सगळं मी बघणार आहे, पण तुम्ही मात्र या घरात राहायचं नाही, आत्ताच्या आत्ता बाहेर व्हायचं आहे. तोपर्यंत सुमित्राने जानकीला फोन केलेला असतो. कारण नानांनी सांगितलेलं असतं की आत्ताच्या आत्ता ऋषिकेश आणि जानकी या दोघांना बोलवून घे. तिथे सौमित्रला पाठव हॉस्पिटलमध्ये ओवीच्या जवळ. हॉस्पिटलमध्ये ओवीच्या जवळ सौमित्र गेलेला असतो आणि ऋषिकेश जानकी घरी आलेले असतात. आणि नाना सांगत असतात की हे सगळं जे काय आहे ना ते मला कळलेलं आहे आणि काहीही झालं तरीही ज्या पद्धतीनं आत्ता घरामध्ये ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या मी शांतपणे ऐकून घेणार नाही. कारण आत्तापर्यंत माझ्यापासून मला काही जमत नव्हतं, मी फिजिकली फिट नव्हतो. माझ्या बाबतीत जे काय घडलेलं आहे ते मला सगळं माहिती आहे आणि मला ढकलून देणारी ही जानकी नसून ऐश्वर्या आहे हे नाना सांगतात. त्या क्षणी जानकीने ऐश्वर्याच्या खानदेशी कानाखाली वाजवलेली असते. इकडे सारंग कंपनीच्या कामासाठी बाहेर गेलेला असतो आणि ऐश्वर्याची धुलाई चाललेली असते. अवंतिका, सुमित्रा, त्याचबरोबर जानकी सर्वजण तिथं असतात आणि ऐश्वर्याला जानकीने मारलेलं असतं. त्यावेळेस अवंतिका म्हणते की कळलं का आता काय लायकी आहे तुझी ती, कारण तू आत्तापर्यंत जे काय करत होती ना ते आम्हाला सगळ्यांना माहिती होतं. परंतु एक गोष्ट लक्षात ठेव, आता कितीही तू या सगळ्यातून पळ काढायचा प्रयत्न केला तर आता माझ्याकडे सगळे पुरावे आहेत. नानाही शुद्धीवर आलेले आहेत, नानाही स्पष्टपणे गोष्टी बोलत आहेत. त्यामुळे एक गोष्ट आता कायमस्वरूपी लक्षात ठेव, काहीही झालं तरीही नानांनी ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत ह्या तुलाही चांगल्याच माहिती आहेत आणि त्यामुळं आता कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं आहे की तुझी वाट लागणार हे मात्र नक्की आहे. हे सगळं नाना बोलत असतात आणि नाना त्याचबरोबर अवंतिका बोलत असते. अवंतिका म्हणत असते कसं आहे माहिती आहे का, काहीही झालं तरीही आता लक्षात आलं असेल की काय घडलेलं होतं ते. कारण आत्ता आम्ही सगळेजण जरी इथं असलो तरीही एक गोष्ट मात्र कायमस्वरूपी लक्षात ठेवायची आहे की तू कितीही गोंधळ घालायचा प्रयत्न केलास
तरीही आम्ही मात्र आता तुला या सगळ्यातून सुटू देणार नाही. आम्ही सगळेजण शेवटी एक आहोत आणि तुला त्या कर्माची शिक्षा ही भोगावी लागणारच आहे. हे सगळं ऐकल्यानंतर मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि जानकीने फरफटत ओढत बाहेर नेलेलं असतं ऐश्वर्याला. आणि त्याहीपेक्षा आजी तर ऑलरेडी घराच्या बाहेर काढलेले असतात. आणि त्याचबरोबर जानकीने दाखवून दिलेलं असतं की नाना जर माझ्या पाठीशी असतील, नानांनी जर ह्या सर्व गोष्टी ॲक्सेप्ट केलेल्या असतील तर काय होऊ शकतं. आणि जानकीने नाना म्हणतात की आत्ताच्या आत्ता जानकी आणि अवंतिका तुम्ही दोघींनी त्या ऐश्वर्याला घराच्या बाहेर हकलवा. आणि मग दोघींनी ऐश्वर्याला घराच्या बाहेर हकललेलं असतं आणि सांगितलेलं असतं की पुन्हा या घरात यायचं नाही. सारंग आल्यानंतर त्याच्याशी काय बोलायचं ते आम्ही बघून घेऊ असं म्हणत आता घराच्या बाहेर हकललेलं असतं. आणि नानांनी हा जो निर्णय घेतलेला असतो तो खूपच जबरदस्त असा असतो. ऐश्वर्याची तर वाट लागलेलीच असते, पण ऐश्वर्याची साथ देणाऱ्या आजींची पण खूपच वाट लागलेली असते. आणि त्याचमुळं आता नानांनी हा निर्णय घेतलेला असतो, कारण आजी जोपर्यंत घरात आहेत तोपर्यंत ह्या दोघीजणी मिळून रोज कांडच करत राहणार आहेत आणि ह्या त्रासच देत राहणार आहेत असं नानांचं म्हणणं असतं. आणि त्याचबरोबर इकडे ऐश्वर्याला तर जानकीने चांगलंच तुडवलेलं असतं. माझ्या कुटुंबाला, माझ्या नानांना तू जो त्रास दिलेला आहे त्या त्रासाची शिक्षा ही तुला भोगावीच लागणार आहे असं म्हणत जानकीने ऐश्वर्याला दिलेला असतो त्रास आणि तिची लावलेली असती वाट. त्याचबरोबर इकडे अवंतिकाने पण खूप दिवस अवंतिकाचं रक्त अगदी सळसळत असतं आणि अवंतिकाने पण दाखवून दिलेलं असतं की ती काय करू शकते आणि तिने पण इकडे वाट लावलेली असते. इकडे आता सुमित्रा मात्र पाहतच राहते. ती फक्त हात जोडून जानकीच्या आणि ऋषिकेशच्या पुढे उभी असते. माझ्याकडून चूक झालेली आहे. ऋषिकेशच्या समोर हात जोडून उभी असते. त्याला म्हणत असते की मला माफ कर. पण ऋषिकेशही आपल्या आईला माफ करतो आणि मग तिला आपल्या जवळ घेतो आणि मग ऋषिकेशला मिठी मारून ती रडायला सुरुवात करते. आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा ऐश्वर्या आणि आजी दोघीही घराच्या बाहेर असतात आणि त्यांची मात्र चांगलीच वाट लागलेली असते. तर अशा पद्धतीने नानांनी ऐश्वर्या आणि अवंतिका या दोघींनाही घराच्या बाहेर काढण्याचा जो निर्णय घेतलेला असतो तो निर्णय तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.